नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण 34 इंच छातीचे प्रिन्सेस कट ब्लाऊजचे माप कसे टाकायचे ते पाहणार आहोत. बघा, त्यासाठी मी अशी डबल घडी घालून घेतलेली आहे. म्हणजे हे जे आहे ते आपले 4 पदर आहेत आणि ती जी पुढची मी ज्या साईडने बसलेले आहे त्याच साईडने आपण पूर्ण बंद बाजू ठेवलेली आहे. मी बंद बाजूच्या साईडने बसलेले आहे. वहीमध्ये मी माझे माप चेक करते काय आपल्याला कट करायचे आहे ते. तर हा जो ब्लाऊज आहे तो 34 इंच छातीचा आणि 14 इंच उंची असा. हे बघा, अशा प्रकारे आपण डबल घडी घालून घेतलेली आहे. खालच्या साईडने 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे आहे. तुमच्याकडे स्केल असली, पट्टी असली तर तुम्ही पट्टीने ही रेष मारू शकताय. उंची आहे आपली 14 इंच, म्हणजे 14 अधिक 1 15 इंच असे मी ते रेषेवरून वरती माप घेतले. रेषेच्या खालचा भाग आपल्याला तसाच सोडून द्यायचा आहे. गळ्यासाठी 2.5 घेतले, शोल्डरसाठी 5.5 घेतले आणि छातीचा चौथा भाग आपला 8.5 इंच होतो, म्हणून सरळ त्याच बाजूला आपल्याला 8.5 इंच घ्यायचे आहे. पुढे 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतले आणि आपण हे जे 2 इंच एक्स्ट्रा घेतो त्याच्या पुढेही आपल्याला 2 इंच शिल्लक राहील असे कापडाची घडी आपल्याला घालायची होती. हे बघा, आता ह्याच्या पुढेही आपले 2 इंच मार्जिन शिल्लक राहणार आहे. म्हणजे 2.5 इंच, 5.5 इंच आणि 8.5 इंच, परत पुढे 2 इंच मार्जिन घेतले. त्याच्या पुढेही 2 इंचाचे कापड आपले शिल्लक राहिलेले आहे. मुंड्यासाठी 5.5 इंच घेतले. गळा खूप खोल आहे या ब्लाऊजचा, त्यामुळे मुंडा आपल्याला 5.5च घ्यायचा आहे. सव्वा 1 इंच घेतले आणि त्याच्या आतमध्ये 1.5 इंच घेतले. मुंड्याचा मध्य काढलेला आहे आणि त्या मध्यापासून आपल्याला इकडे मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. पुढचा गळा आहे आपला 6.5 इंचाचा, तर मी 6.5 इंच गळा आखून घेत आहे आणि खालच्या साईडने मी 3 इंच घेत आहे. तिला पुढचा गळा असा जास्त पसरून पाहिजे आहे, म्हणून मी खालच्या साईडने 3 इंच घेतले. इथेही चौकोन आखून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. गोलाकाराच्या ऐवजी तुम्ही कोणता वेगळा आकार घेतला तरी चालेल. आता खालच्या साईडला आपल्याला छातीचा 10वा भाग म्हणजे 34 इंच ब्लाऊजचे माप आहे, तर 3.4 इंच मी तिथून घेतले. असे मी 10 इंच घेतलेले आहे. वरच्या साईडने खालच्या साईडला आपल्याला टेप ठेवून 10 इंच माप घ्यायचे आहे. त्याच्या पुढे मी 2 इंच घेतले. उभेही उंची जास्त असल्यामुळे मी 2च इंच घेतले आणि प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतला. मध्ये आपण 2 इंच घेतले होते, म्हणून मी कडेलाही 2 इंच घेतले.
वरच्या साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले आणि आपल्याला सरळ ती तिरकी रेष जॉईन करून घ्यायची आहे खालच्या टोकाला. एकदम सरळ घ्यायची आहे, तिरकी रेष घ्यायची आहे ती. आता खालच्या साईडने 1 इंच एक्स्ट्रा घेतली, तेथून आपण तिथं तिरक्या रेषा मारून घ्यायच्या आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. बघा, आपला आता हा प्रिन्सेस कटची मार्किंग झालेली आहे. पुढच्याही साईडचा मी मध्य काढून घेतलेला आहे आणि मध्यापासून आपल्याला 2 इंच आतमध्ये जाऊन इथे आपण छोटासा एक टक्स मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपला पफ खूप छान पडतो आणि ब्लाऊज छातीमध्ये असा चपटा बसत नाही किंवा फुगाही येत नाही. आता आपण जसे हे माप आखून घेतलेले आहे तसेच कट करून घेणार आहोत. कात्री मला सापडत नव्हती, पटकन मुलीने घेतली होती माझ्या ती. जसे मी कट करत आहे तसेच आपल्याला कट करून घ्यायचे आहे. इथेही कट करताना आपल्याला वरच्या साईडचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला मागचा आणि पुढचा भाग सेपरेट करून घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे मी खालचा भाग बाजूला काढत आहे आणि वरचा भाग मी सेपरेट करून आता आपल्याला वरचा भाग आपण जसा आखलेला आहे असाच कट करून घ्यायचा आहे. पुढचा भाग आपला कट करून झालेला आहे. आता मागच्या भागाचे आपण हे जे एक्स्ट्राचे खालच्या साईडने 1 इंच वाढवून जे जसे आकार दिलेले होते किंवा फिटिंगच्या साईडने आपण जे 2 इंच वाढवून केले होते ते कट करून टाकायचे आहे आणि आपल्याला बरोबर असा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. हा फक्त एक्स्ट्रा उंची आणि एक्स्ट्राची छातीच्या बाजूला आपण जे घेतले होते ते कट करून टाकलेले आहे आणि ॲक्युरेट आपली उंची 14 अधिक 1 15 इंच आणि आपला छातीचा भाग 10.5 इंचाचा असेल एवढेच आपल्याला ठेवायचे आहे. गळा मी 10.5 इंचाचा घेतलेला आहे आणि तिला मागचाही गळा पसरून पाहिजे होता म्हणून मी मागच्याही गळ्याला 3.5 इंच असे मार्क करून घेतलेले आहे. वरच्या साईडने आपल्या 2.5 इंच राहणार आहे. वरच्या साईडला आपला काहीच बदल राहणार नाही. अशा प्रकारे इथं आपल्याला गोलाकार करून घ्यायचा आहे. याऐवजी तुम्ही वेगळा कोणताही आकार देऊ शकताय. आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे. गळ्याची जी पट्टी निघलेली आहे ही आपल्याला हुकपट्टी किंवा काचपट्टीला होणार आहे. आता आपण बाही कट करणार आहोत.
बघा बाहीसाठी मी 4 पदरी घडी काढून घेतलेली आहे. याचाही बंद जो भाग आहे पूर्ण पिसाचा तो माझ्याच साईडने आहे, म्हणजे बंद बाजूच्या साईडने आपल्याला उंची टाकायची आहे बाहीची. बाहीची उंची आहे 5 इंच. 5 मध्ये मी अर्धा इंच मिसळला, झाले 5.5 इंच. अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे मी अर्धाच इंच मिसळले. तुमचा जर साधा ब्लाऊज असेल तर तुम्ही 1.5 इंचही मिसळू शकताय. उभे माप मी 8 इंच घेतले आणि खालच्या साईडनेही मी 3 इंचाची कॅप हाईट देऊन घेतलेली आहे. खाली 2 इंच घेतले आणि बाहीचा शेप देऊन घेतला. आता आपल्याला कट करताना देखील असेच कट करायचे आहे. आता हे कापड आपल्याला अस्तरवर टाकायचे आहे. आणि आपण नेहमीप्रमाणे जसे एक्स्ट्राचे कट करून घेतो तसे अस्तरच्या साईडने आपल्याला एक्स्ट्राचे कट करून घ्यायचे आहे. प्लीज व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा.